सगळ्यात प्रथम 10वा तुमचा चॅप्टर घेण्यामागचं कारण इतकंच, की आपल्याला पहिले जे चॅप्टर्स आहेत, तर त्यांच्यावरती आपण खूप साऱ्या वेळेला त्याच्यावरती आपली रिव्हिजन झालेली असते. आपण खूप वेळेला त्याचा अभ्यास केलेला असतो. पण तुमचं जे शेवटचे चॅप्टर्स आहेत आणि इव्हन तुमच्या यावेळेला कॉलेजेस पण सरळ नाही झालेले. त्यामुळेच स्टार्टपासून जर आपण पहिल्या शेवटपासून केलं, तर जे तुमचे पॉईंट्स राहून गेलेत ते पण कंप्लीट होतील. कारण पहिले तुम्ही भरपूर वेळा केले असणार आहेत. म्हणूनच मी शेवटपासून स्टार्ट करते. कारण तुमचा एकही मार्क जाता कामा नये. बरोबर आहे. सो आपण वेळ वाया घालवत नाही आणि आपण स्टार्ट करूया तुमचा जो फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया अर्थात भारताचा विदेशी व्यापार हा जो चॅप्टर आहे त्याला. तर बघा, सगळ्यात प्रथम आपण प्रस्तावना बघू. तर प्रस्तावना म्हणजे काय बघा, आपल्याला इतकंपर्यंत तरी माहिती आहे की 1947 पूर्वी भारत कोण होता. म्हणजे भारत हा पूर्णतः इंग्रजांचा एक गुलाम होता असं म्हटलं तरी चालेल. कारण ना आपल्याला कोणतंही व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणा, राजकीय स्वातंत्र्य, नाही कोणत्याही प्रकारचा व्यापार किंवा आर्थिक स्वातंत्र्य नव्हतं. म्हणजे आपला इव्हन विदेशी व्यापार पण आपला कसला एक वसाहतवादी होता. म्हणजे काय होतं की लाईक औद्योगिक राष्ट्र कोणती, लाईक युरोपमध्ये सगळी राष्ट्र ही औद्योगिक होती. म्हणजे काय, त्यांच्या इकडे खूप सारे कारखाने म्हणा किंवा इतर सगळे मोठे मोठे उद्योगधंदे हे त्यांच्याकडे होते. पण आपला भारत त्यावेळेला इव्हन अजून पण बघितलं तरी आपला भारत तितका विकसित झाला आहे का, तर नाही. तितकेसे उद्योगधंदे अजूनही जेवढे त्यांच्याकडे आहेत त्याच्या खूप कमी आपल्याकडे आहेत. आपल्याकडे नाही असं नाही आहे. आता आपण खूप सारा विकास साध्य केला आहे त्याच्यानंतर, पण स्टील वी आर नॉट दॅट डेव्हलप. म्हणजेच काय बघा की आता त्यावेळची लोक, आता पण आपली जी अर्थव्यवस्था आहे तर ती पण खूप सारी ही शेतीप्रधान अर्थव्यवस्था, तर कृषीप्रधान अर्थव्यवस्था आपली अजून देखील आहे. मग त्या काळी तुम्ही विचार करू शकता, तर त्या काळी जवळपास 70 ते 80% लोकसंख्या ही केवळ आणि केवळ फक्त शेती या व्यवसायामध्ये गुंतलेली होती. म्हणजे शेती व्यवसाय म्हणा किंवा मासेमारी, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती आहेत, आपण अभ्यास केला. तर एकदा सांगते की या पारंपरिक गोष्टी आहेत किंवा हे प्राथमिक व्यवसाय आहेत. मग एक इंटरनॅशनल वेनी विचार केला तर हे जे प्राथमिक व्यवसाय करणारे देश असतात तर त्यांना एक मागासलेले देश किंवा मागासलेली अर्थव्यवस्थामध्ये गणना केली जाते. आणि ज्या कंट्रीजमध्ये उद्योगधंद्यांची संख्या जास्ती किंवा ज्यांचा व्यापार हा कारखानदारीच्या दृष्टीने वाढलेला असतो त्यांना आपण एक डेव्हलप कंट्री, एक विकसित झालेली राष्ट्र म्हणून ओळखतो. मग अजून देखील आपण आपल्याकडे इतकी लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये गुंतलेली असेल तर तुम्ही त्याकडे विचार करू शकता की किती व्यवस्था असेल. ओके, सो मी त्याबद्दल आणखी जास्त सांगत नाही. तर आपल्याला इतकं तरी माहिती आहे की आपल्याला जो काही इंग्लंड देश वगैरे आहे, तर जसं की ती त्यांच्याकडं ऑब्व्हियसली औद्योगिक विकास खूप जास्त साध्य झाल्यामुळे ते काय करायचे, तर भारतातील शेतकऱ्यांकडून मग जे अशी नगदी पिकं विकत घ्यायचे. मग फॉर एक्झाम्पल नीळ असू दे म्हणा किंवा कापूस असू दे, तर ते घ्यायचे आणि त्यांच्याकडं जाऊन जे की कच्चा माल असेल त्याच्यावरती प्रक्रिया करायचे आणि ते पुन्हा मग भारतामध्ये येऊन विका किंवा इतर दुसऱ्या पण देशांना ते पाठवायचे विकण्यासाठी. म्हणजेच काय, तर त्यांनी पूर्णतः आपला ऱ्हास घडवला. म्हणजे त्यांनी असं नाही बघितलं की ह्यांच्या इकडंच कच्चा माल तयार होतोय तर त्यांच्या इथंच जर आपण कारखाने वगैरे तयार केले तर तिथल्या पण लोकांना रोजगार मिळेल आणि इव्हन त्या देशाचा पण विकास होईल वगैरे, अशा कोणत्याही गोष्टी झाल्या नाहीत. तर त्यांनी काय केलं, तर कमी किमतीमध्ये तेवढा कच्चा माल तेवढा आपल्या इकडचा घेतला आणि जाऊन त्यांच्या देशाचाच विकास त्यांनी साध्य केला. यातून इतकं हे तर स्पष्ट होते. त्यामुळे हे अशा सगळ्या गोष्टी झालेल्या आणि त्यामुळे आपल्या सगळे औद्योगिकरण तर आपलं झालंच नाही. प्लस चुकीचं आणखी वाईट गोष्ट काय झाली की जे की आपले स्वदेशी व्यवसाय होते तर त्यांचा पण ऱ्हास झाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल खादी कपडा म्हणा, तर त्याचा ऱ्हास झाला किंवा इतर जे हस्तकला उद्योग होते त्यांची जागा जर कारखान्यांनी घेतल्यामुळे त्यांचा पण ऱ्हास झाला. म्हणजेच काय, तर पण बघा, ज्यावेळेला दुसरं महायुद्ध झालं त्यानंतर मग जे की अविकसित राष्ट्र होती, आपलं पण भारत त्यावेळेला अविकसित राष्ट्र होतं, तर त्यांना स्वातंत्र्य मिळालं. इव्हन काही आफ्रिकन कंट्रीजना पण स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर मात्र मग या जे देश आहेत तर त्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मग ह्यांच्याकडे या परदेशी व्यापाराकडे एक एक गुंतवणूक म्हणून बघण्यास सुरुवात केली की जिथून आपल्याला काही ना काहीतरी तिथं गुंतवणूक होऊन आपल्या देशाला त्याचा फायदा होऊ शकतो. या दृष्टीने बघितलं म्हणजे शेतीप्रधान अर्थव्यवस्थेकडून जरासं दुसरीकडे अर्थात उद्योगप्रधान अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली. तर आता बघा अंतर्गत व्यापार. आता बघा अंतर्गत व्यापार म्हणजे काय, तर जो काही आता हा आपला भारत देश आहे, राईट. आपल्या एका देशाच्या आत होणारा व्यापार म्हणजे अंतर्गत व्यापार. म्हणजे आता हा देश आहे आणि इथं आहे महाराष्ट्र, इथं आहे UP आहे, इथं बिहार आहे किंवा इथं तमिळनाडू आहे. मग इथून आपल्याला जे येणार आहेत, इथून आपल्याकडे व्यापार होतो. म्हणजे ह्यांच्या वस्तू आपल्याकडे येतात आणि आपल्या वस्तू त्यांच्याकडे जातात. म्हणजे आपण पण त्यांना आपल्या इकडच्या वस्तू विकतो. पण हे कुठं होतंय सगळं, हे आपल्याच देशामध्ये होते. म्हणजे पर्टिक्युलरली या भारत भूमीवरतीच या सगळ्या गोष्टी घडतात. त्यांना आपण काय म्हणतो, तर या गोष्टीला अंतर्गत व्यापार, बरोबर. आता बहिर्गत व्यापार किंवा परकीय व्यापार म्हणजे काय, तर आपला हा हा इंडिया आहे फॉर एक्झाम्पल.
हा आपला इंडिया आहे, हा चायना आहे, हा US आहे किंवा हा इंग्लंड आहे. तर यांना आपल्याकडून आपल्याकडून त्यांच्याकडे जाणाऱ्या वस्तू किंवा त्यांच्याकडून आपल्याकडे येणाऱ्या काही वस्तू आहेत. तर या गोष्टींना आपण काय म्हणतो? तर यांना आपण विदेशी व्यापार म्हणतो. म्हणजे ते देशादेशांमध्ये चालतात. त्यांना आपण विदेशी व्यापार आणि अंतर्गत व्यापार जे की देशाच्या आतमध्ये चालतात. मला वाटतं हे तुम्हाला कळालं असेल. तसेच बघा पुढची कन्सेप्ट एक व्याख्या आपल्याला इथं त्यांनी दिली आहे. मॅक्स प्राध्यापक जे आहेत वॉसरमन आणि हल्टमॅन यांची. तर हे बघून घ्या. लाईक त्यांची सोपी वाक्य आहे. हवं तर 1-2 ऑब्जेक्टिव्हला विचारू शकताल. जसे की विविध देशांमधील रहिवाशांमध्ये चालणाऱ्या व्यवहारांचा समावेश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होतो. सोपीच तर आहे. त्यानंतर काही विदेशी व्यापारांचे प्रकार दिलेत. आता आयात आणि निर्यातबद्दल आपल्याला इथं कॉन्सेप्ट दिलेत. तर एक गोष्ट लक्षात घ्या. मी सोप्या शब्दात तुम्हाला करून सांगते. आयात म्हणजे काय? आणणे आणि निर्यात म्हणजे नेणे. एवढं लक्षात ठेवा. आणणे त्याला आपण काय? आणणे म्हणजे बाहेरच्या वस्तू देशात आणणे त्याला आयात आणि निर्यात म्हणजे आपल्या वस्तू दुसऱ्या देशात नेणे. नेणेला निर्यात. ओके. हे इतकंच लक्षात ठेवा. होऊन जातं. समजतं आणि 1-2 आपण अशा पद्धतीनं इथं उदाहरणं दिलीत ना. हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या. अर्थशास्त्रामध्ये उदाहरणंही द्यायची. जितके तुम्ही उदाहरणं छानपैकी द्याल तितकं तुम्हाला त्याचं एक जास्त इम्प्रेशन पण जाईल आणि मार्क्स पण चांगले पडतील. उदाहरणं ही द्यावीच लागतात अर्थशास्त्रामध्ये. नक्कीच द्या. इव्हन जिओग्राफीमध्ये देखील उदाहरणं द्या. त्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल. सो पुढे बघा एक पुढची कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे पुनर्निर्यात व्यापार. आता पुनर्निर्यात व्यापार म्हणजे काय बघा. मगाशीच मी तुम्हाला एक उदाहरण समजून सांगितलं इंग्लंड देशाचं. तर ते काय करायचे की आपल्याकडून एक्झाम्पल देऊन समजावून सांगते मी. तर ते आता इंग्लंड देश आहे. तर तो भारताकडून कशाचे उत्पादन घेतो? भारतामध्ये कापूस उत्पादन होतंय. तर ते कापूस आपल्याकडून घेणार, त्यांच्या देशात जाऊन त्याच्यावरती प्रक्रिया करणार आणि पुन्हा येऊन ते आपल्याकडेच विकणार, नाहीतर इतर कोणत्यातरी आपल्या शेजारील राष्ट्रांना विकणार. त्यांना काय म्हणतात? आता पुनर्निर्यात व्यापार. अर्थात कच्चा माल कुठे तयार झाला? इंग्लंडमध्ये तयार झाला का? तर नाही झाला. कच्चा माल हा इंडियामध्ये तयार झाला होता. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा इंडियामधील कच्च्या मालाची आयात केली आणि नंतर प्रक्रिया करून निर्यात केली. या गोष्टीला आपण काय म्हणतो? तर पुनर्निर्यात. म्हणजे पहिल्यांदा आयात करणं, त्याच्यावरती प्रक्रिया करणं आणि ती निर्यात करणं त्याला आपण पुनर्निर्यात व्यापार असे म्हणतो. सो हे समजलं असेल तुम्हाला. त्यानंतर बघा विदेशी व्यापाराची भूमिका हा आपला एक पुढचा पॉईंट आहे. तर विदेशी व्यापाराची भूमिका म्हणजेच काय? तर ऑफकोर्स विदेशी व्यापाराचं महत्त्व. म्हणजे विदेशी व्यापारामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी सिद्ध होतात, कोणत्या कोणत्या गोष्टी ह्या साध्य होतात, या महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आजकाल बघितलं तर एक विदेशी व्यापाराचं सूत्र खूप जास्त वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे देशाची जी भौगोलिक सीमा आहे तर त्यांचं पण महत्त्व कमी होतं आहे. ह्याचा आपण अभ्यास केला तर आपण ते राज्यशास्त्रामध्ये जात नाही. आपण इथेच कंटिन्यू करू. तर बघा विदेशी व्यापाराचं महत्त्वामध्ये पहिलं पॉईंट काय आहे? तर परकीय चलनप्राप्ती. तर ऑफकोर्स परकीय चलन आपल्याला विदेशी व्यापारामुळे मिळतं. म्हणजेच काय? तर जसं की युरोपचं युरो आहे किंवा पाऊंड म्हणा किंवा अमेरिकन डॉलर्स आहेत, US डॉलर्स वगैरे असं जे की परकीय चलन आहे तर ते आपल्याला मिळतं. कशामुळे? तर ह्या विदेशी व्यापारामुळे. तसेच गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळतं. म्हणजे गुंतवणुकीला एकतर विदेशी कंपन्या पण आपल्या इथे गुंतवणूक करतात. इव्हन आपल्या इकडचे पण लोक विदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. तर तसेच त्यामुळेच गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळतं आणि औद्योगिकीकरणाला भर मिळतो. तसेच श्रमाची विभागणी आणि विशेषीकरण म्हणजे काय? की जागतिक पातळीवरती श्रमाची विभागणी होते आणि विशेषीकरण पण होतं. देशात मुबलक प्रमाणात जरी नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध असली तर ते लोक काय करू शकतात? तर कच्च्या मालाची ते निर्यात करू शकतात आणि श्रम विभागणी होऊन सगळ्याच देशांना त्याचा एक लाभ पण होतो. म्हणजे श्रमाला पण इथं रोजगार मिळतो असं आपण गृहीत धरू शकतो. तसेच संसाधनांचे पर्याप्त वाटप होतं. म्हणजे काय बघा, म्हणजे कुठला देश आहे त्याच्यामध्ये कच्चा मालच म्हणजे उगवत नाही. एक तर त्यांच्याकडे फॉर एक्झाम्पल जास्ती प्रमाणात पाऊस नसणार किंवा इतर काही गोष्टी आहेत. काही असू शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या इकडं आता आपल्या इकडं पिकणारा जो तांदूळ आहे तर तो दुसरीकडे फॉर एक्झाम्पल इंग्लंडमध्ये पिकेल असाच नाही. पण त्यांच्याकडे पण अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याकडं असतीलच अशा नाही. त्यामुळे काय होतं की ह्याच्यामुळे एक संसाधन आहेत. म्हणजे हे जे नैसर्गिक साधन संपत्ती आहे स्वरूपात आपण पैसे देणार आणि त्यांनी आपल्याला त्याच्या स्वरूपात सगळ्या ह्या गोष्टी आपल्याला ज्या आपल्याकडं नाही आहेत त्या आपल्याला पण प्राप्त होणार. फॉर एक्झाम्पल आपण आता चायनाकडून किती साऱ्या गोष्टी आयात करतो. खरं तर ही चुकीची गोष्ट आहे चायनाकडून या गोष्टी आयात करणं. कारण आपण स्वतः स्वावलंबी झालं पाहिजे आणि चायना आपल्याला कसं आहे माहिती आहे. त्यापेक्षा आपण जपानच्या गोष्टी वापरू शकतो. कारण मेड इन जपान इज ऑलवेज बेटर दॅन मेड इन चायना, राईट. पण मी एक एक्झाम्पल देऊन सांगते. पण काही गोष्टी ज्या आपल्याकडे अवेलेबल नाही होत त्या दुसऱ्या देशामध्ये जर असतील तर त्या आपण नक्कीच आयात करण्यामध्ये कोणतीही चुकी
किंवा कोणतीही वाईट गोष्ट नसते, पण पूर्णतः आयातीवरतीच अवलंबून राहणं हे चुकीचं आहे. कारण आपण जितकं स्वावलंबी होऊ तितकं बेटर असतं. पुढचा पॉईंट बघा, किंमत पातळीवरील स्थैर्यता प्राप्त होते. म्हणजेच काय तर विदेशी व्यापारावरील मागणी आणि पुरवठा यांची स्थिती स्थिर राहते. विविध पर्यायांची उपलब्धता होते. आपल्याला खूप सारे पर्याय आयातीमध्ये मिळतात. लाईक आताच मी तुम्हाला सांगितलं की मेड इन जपान इज ऑलवेज बेटर दॅन मेड इन चायना, राईट. त्यामुळेच हे महत्त्वाचं आहे. आणि विदेशी व्यापार हा खूप स्पर्धा असल्यामुळे तो एक गुणात्मक आणि उच्च दर्जाच्या उत्पादनाची आपल्याला खात्री पण देतो. म्हणजे भरपूर ज्यावेळेला स्पर्धा असेल ना, तर त्यावेळेला आपल्याला मिळताना उत्पादन पण हे खूप चांगल्या प्रतीचं मिळत असतं ग्राहकाला. त्यामुळे विविध पर्यायांची उपलब्धता होते आणि एक गुणात्मक आणि उच्च दर्जाच्या कंपनीची म्हणजे उत्पादनाची आता प्रॉडक्टची खात्री पण आपल्याला मिळते. तसेच प्रतिष्ठा आणि नावलौकिक पण होतो. म्हणजे आताच मी तुम्हाला इथं सांगितलं फॉर एक्झाम्पल मेड इन जपान वगैरे अशा पद्धतीचं एक नावलौकिक होतो. आता मेड इन इंडिया ते पण आता सगळीकडे आपल्याला पोचणार आहे. त्यामुळे बघाल ते लोक आता काही वर्षांनी असं होऊ शकेल, अरे हे मेड इन इंडिया आहे तर हे आपण घेतलंच पाहिजे, राईट. कारण हे मेड इन इंडिया आहे म्हटलं तर हे चांगलंच असणार अशा पद्धतीनं असं पण होऊ शकतं. आणि प्रतिष्ठा नावलौकिक आपल्या देशाचा वाढतो. म्हणजे काही आता आफ्रिकन कंट्रीज वगैरे आहे तिथं आपल्या खूप साऱ्या गोष्टी निर्यात होतात. सो अशा पद्धतीनं आपण करू शकतो. ते पण महत्त्वाचं आहे. म्हणूनच हे विदेशी व्यापार हे पॉईंट्स बघा इथं हे संपत आहेत त्याचे पॉईंट्स. सो 7 गोष्टी होत्या ज्या विदेशी व्यापाराची भूमिका मध्ये महत्त्वाच्या आहेत. म्हणजे का विदेशी व्यापार आजकाल गरजेचा आहे हे आपल्याला इथं सांगितलं. तसेच पुढचा पॉईंट बघा, विदेशी भारताचे आता हे आता पण बघितलं काय तर ते एक एक्झॅक्ट एक ओव्हरव्ह्यू बघितला. आता इथं आपण भारतासंदर्भात विचार करतो की भारताच्या विदेशी व्यापाराची रचना आणि दिशा कशी आहे. म्हणजे काय तर मागील जे 70 वर्ष झाली तर त्यामध्ये विदेशी व्यापाराच्या रचनेत म्हणजे आधीच सांगितलं की आपला भारत किती मागासलेला होता आणि आता तो विकसनशीलपर्यंत पोहोचलेला आहे. पण पाकिस्तानसारखी राष्ट्र अजून पण कितीतरी मागास आहेत भारतापेक्षा. आणि त्यांना स्वातंत्र्य पण आपल्यासोबतच मिळालं होतं. पण स्टील आता विदेशी व्यापाराची रचना बघा, म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा वाढता हिस्सा. म्हणजे हे भारताचं आहे बघा. इथं हे ओव्हरव्ह्यू आपण सगळ्याचं घेत नाही आहोत. इथं भारताच्या व्यापाराच्या रचनेच्या दिशेची वैशिष्ट्य आपण इथं बघतोय. म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा वाढता हिस्सा म्हणजेच काय की GDP वाढता हिस्सा. म्हणजे बघितलं तर 1990-91ला काय झालं होतं तर यावेळेला आपण जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणचं धोरण अवलंबलं. म्हणूनच इथं उदाहरण हे वर्ष मेन्शन केले. त्यामुळे काय झालं की भारताचा जो निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न आहे त्यामध्ये विदेशी व्यापार जो आहे ना तर त्याचा आयात निर्यात हिस्सा हा 17.55% होता. आणि आत्ता जर बघितलं 2016ला तर तो 48.8% झाला आहे. म्हणजे बघू शकताय की किती पटीनं हा हिस्सा वाढलेला आहे. म्हणजे पूर्वी कुठं एक 17 पॉईंट वरती असणारा आता तो 48 पॉईंटपर्यंत जातोय. त्यामुळे आपण ह्याचं एक अंदाज घेऊ शकतो की किती पटीनं हे वाढलेलं आहे. म्हणजे जवळपास तिपटीनंच हे वाढलेलं आहे. तर पुढचं पॉईंट बघा, तर व्यापाराच्या आकारमानामध्ये आणि मूल्यामध्ये वाढ. म्हणजेच काय की भारताच्या विदेशी व्यापाराच्या आकारमानात आणि मूल्यात वाढ झाली ऑफकोर्स. कारण इथं आपण बघितलं की कसा त्यानं पर्सेंटेज एवढे वाढले त्यामुळे आकारमान आणि मूल्यामध्ये पण वाढ होणार. आणि त्यामुळेच काय तर वस्तू आणि सेवांची निर्यात आणि भारताच्या मोठ्या प्रमाणात अधिक मूल्य आणि आकारमान असलेल्या वस्तू आणि सेवांची निर्यात आणि आयात भारत आता करतोय, राईट. तसेच निर्यात संरचनेमध्ये बदल. म्हणजे स्वातंत्र्यपूर्वी आपण कसं करायचं की एक प्राथमिक म्हणजे कच्चा माल वगैरे या गोष्टींचाच आपल्याला इथून आपल्याला काय व्हायचं तर निर्यात व्हायची. पण जसं काळाच्या ओघामध्ये जसं आपल्याकडे औद्योगिकरण वाढत गेलं तसं आता आपण काय करतोय तर कपडेपणा बघा. आता आपण अगोदर आपण कापूस फक्त पिकवायचो शेतामध्ये आणि विकायचो. पण आता हळूहळू आपण कपडे, हिरे, माणिके, इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच संगणक, हार्डवेअर, सॉफ्टवेअर या वस्तूंनी देखील आपण एक प्रमुख स्थान आता प्राप्त झालेलं आहे, एक पटकावलेलं आहे असं म्हणता येईल. तसेच आयातीच्या पण रचनेमध्ये काही बदल झाले. म्हणजे सुरुवातीला आपण घ्यायचो काय तर फक्त आपण जे तयार झालेले घ्यायचो. कारण आपल्याकडे काही तयारच व्हायचं नाही ना. आपल्याकडे जस्ट फक्त कच्चा माल पिकायचं. मग आपण काय घेणार कारण औद्योगिक विकास तर काही नव्हता. पण त्यामुळे आपण काय करायचो तर औषधे म्हणा, कपडे, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू यासारखे एक वस्तू आयात करायचो. पण आता आपल्याला आता ह्या गोष्टी आपल्या भारतातच उत्पादन व्हायला लागल्या. म्हणजे कापड, इलेक्ट्रॉनिक्स किंवा वाहने वगैरे जर भारतामध्येच उत्पादन होत असेल तर आपण घ्यायचं काय समज. जर नसेल होत तर आपण घेऊ ना, राईट. म्हणूनच अशा गोष्टीमध्ये निर्यातीच्या संरचनेमध्ये बदल आणि आयातीच्या संरचनेमध्ये पण बदल झाले. तसेच पुढचा टॉपिक आहे ते म्हणजे सागरी व्यापार. म्हणजे भौतिक व्यापार हा सागरी मार्गाने भारताचा सगळा व्यापार हा शक्यतो सागरी मार्गाने होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल नेपाळ, अफगाणिस्तान, म्यानमार, श्रीलंका इत्यादी शेजारील भारताची
भारताचे जे व्यापारी संबंध आहेत त्यांच्याबरोबर जवळपास 68%नीच हा होतो. म्हणजे यामध्ये फक्त एवढे 4च देश नाहीत, तर इतर पण देश आहेत, जसे की थायलंड आहे, मलेशिया आहे. तिकडे पण आपल्या भारताचा खूप सारा माल जात असतो. त्यामुळे त्या पण कंट्रीज महत्त्वाच्या आहेत. म्हणजे सागरी म्हणजे काय, तर सागर जी भारत आपली भूमी आहे ना, ती ज्या कंट्रीशी सागराने म्हणजे एक दर्याने जोडलेली आहे, त्यांना आपण काय म्हणतो, तर सागरी व्यापार त्यांना आपण म्हणतो, राईट. तसेच नवीन बंदरांचा विकास म्हणजेच मुंबई आहे, कोलकाता आहे, या बंदरावरती अगोदर फक्त भारताला अवलंबून राहायला लागायचं. पण आत्ता अलीकडे बघितलं तर गुजरातमधलं जे कांडला बंदर आहे किंवा विशाखापट्टणम आहे, कोचीन आहे, नावाशेवा जे की मुंबईमधलं आहे, तिथे पण अधिक ही नव्यानं बंदरे विकसित झालेली आहेत. म्हणजे इंग्रजांनी विकसित केलेली बंदरं केवळ ही 3च होती, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई. पण भारत ज्यावेळेला स्वतंत्र झाला त्यावेळी भारतानं पण नवीन काही बंदरे विकसित केली आणि तिथं आता खूप महत्त्वाचा व्यापार तिथं चालला जातो. भरपूर आपण त्यावरती देखील अवलंबून आहे. जसं की फॉर एक्झाम्पल नावाशेवा बंदर मुंबईमधलं, विशाखापट्टणम, कोचीन आणि कांडला ही बंदरं देखील खूप महत्त्वाची आहेत. कॉन्सेप्ट बघा, तर भारताच्या विदेशी व्यापाराची रचना, भारताच्या विदेशी व्यापाराची दिशा. आता दिशा म्हणजे काय मला सांगा, की दिशा म्हणजे काय रे, तर भारताला कोणत्या देशातून माल येतो आणि आपण कोणत्या देशाला माल पाठवतो. दिशामध्ये इथंच कॉन्सेप्ट क्लिअर झाली ना, की दिशा म्हणजे कुठून यायचं आणि कुठे पाठवायचं, बरोबर. दिशा म्हणजे इतकं तरी आपल्याला कळतं की कुठून काय येणार आणि काय पाठवणार. ओके, सो हे अशा पद्धतीनं लक्षात ठेवा. तर म्हणजेच काय, तर पूर्वी कसं व्हायचं बघा, स्वातंत्र्यपूर्वी ब्रिटन जो होता ना, तर तो काय करायचा, की शक्यतो जो काही व्यापार करायचा ना इंडियासोबत, तर तो फक्त स्वतःच्या देशासोबतच करायचा. म्हणजे दुसऱ्या देशाला काही चान्स द्यायचा नाही. म्हणजे काय, की फक्त त्यांना त्यांचाच माल जो आहे तर तो खपवायचा असायचा, असं जरी म्हटलं तरी चालेल. त्यामुळे ते काय करायचे, की दुसऱ्या देशांसोबत भारताचा व्यापार जास्ती करू द्यायचे नाहीत, कारण आपण त्यांच्याच अंडरखाली होतो ना. पण नंतर जसं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर मग आपले संबंध जे आहेत, व्यापारी संबंध, ते इतर देशांचे पण खूप चांगल्या पद्धतीने झाले. जसं की अमेरिका आहे, हा प्रमुख भागीदार आहे. अमेरिका महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. तसेच मग जर्मनी, जपान, युनायटेड किंगडम असेल किंवा इतरही काही राष्ट्र आहेत, सौदी वगैरे, यांच्याशी पण आपल्या खूप चांगल्या पद्धतीनं आता संबंध प्रस्थापित झाले आणि त्यांच्यासोबत आपल्या खूप मोठ्या प्रमाणात आपण एक व्यापार त्यांच्यासोबत शेअर करत असतो. मग सद्यस्थितीमध्ये काही वस्तू, आता वस्तू पण महत्त्वाच्या आहेत. हे पण खूप जास्त इम्पॉर्टंट पॉईंट आहे गाईस, हा लक्षात घ्या. याच्यावरती तुम्हाला म्हणजे एक मोठा क्वेश्चन पण याच्यावरती विचारला जाऊ शकतो. म्हणजे काय बघा, तर कोणत्या वस्तू आहेत सद्यस्थितीमध्ये प्रमुख वस्तूंच्या बाबतीमध्ये निर्यातीचा कल बघा. तर सगळ्यात प्रथम ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, पहिली म्हणजे अभियांत्रिकी वस्तू. अर्थातच जर 2017-18चा अहवाल बघितला तर 25% अहवाल होता. म्हणजे $पासून, म्हणजे केवळ याच वर्षामध्ये 4 वर्षांमध्ये म्हणजे अभियांत्रिकी वस्तू सगळ्यात जास्त महत्त्वाच्या, सगळ्यात त्यांचीच निर्यात आपण सगळ्यात जास्ती करतो. त्यानंतर मग पेट्रोलियम उत्पादनं आहेत. आपण ते टक्केवारी पण बघून घ्या. म्हणजे पूर्वी किती करायचो आणि आता किती. 16 अब्ज US पासून जवळपास 24 अब्ज US पर्यंत पोहोचली केवळ 4 वर्षांमध्ये. तसंच पेट्रोलियम उत्पादनं आहेत म्हणा किंवा रासायनिक उत्पादनांचा पण इथं झपाट्यानं वाढ झालेली आहे. म्हणजे जवळपास 20% वाढ झालेली आहे. हे बघू शकता, 2001 पासून आहे दिलेलं आपल्याला हे. तसेच रसायने आणि रासायनिक उत्पादने देखील महत्त्वाची कामगिरी बजावतात. रत्ने, दागिने, तसेच आणि शेवटचं काय आहे, तर ते कापड आणि हिस्से. याच्यातले हिस्से बघून घ्या, कितीला काय होतं आणि आता कितीपर्यंत वाढलेला आहे हिस्सा, निर्यातीचा हिस्सा, कारण हे निर्यातीचं दिलं आहे. इव्हन हे महत्त्वाचं आहे, कारण आपल्याकडून आपण पाठवतोय त्यांना आणि त्यामुळे आपल्याला फायदा होतो. म्हणजे बघा, आणि आयात म्हणजे काय, तर आयात किती जरी असली तर ती आयात काय आहे, तोट्यात आहे. आपण दुसऱ्या देशात येऊन आपण आपले पैसे त्यांना देणार आहे, आपलं चलन त्यांना देणार आहे. म्हणजेच काय, तर हा आपला तोटा असतो. जितकी आपली आयात जास्ती असणार, पण जितकं आपली निर्यात जास्ती असेल, आपण पाठवतो लोकांना, म्हणजे हे काय आहे, तर हा आपला फायदा आहे. त्यामुळे निर्यात महत्त्वाची असते, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. आयात पण महत्त्वाची असते ऑफकोर्स, कारण कितपत तोटा आपल्याला होतोय हे पण आपल्याला माहिती पाहिजे ना. त्यामुळे येस, दोन्ही पण महत्त्वाचे आहेत. बघून घ्या हे टॉपिक सगळ्यात पहिल्यापासून. हा क्रम पण असाच पाहिजे बरं का. अभियांत्रिकी वस्तू पहिल्या क्रमांकाला पाहिजेत, कारण त्याच सगळ्यात जास्ती होतात. त्याच्यानंतर पेट्रोलियम उत्पादने पाहिजेत. देन मग 3 नंबरला रसायने आणि रासायनिक उत्पादने, रत्ने आणि दागिने, आणि शेवटी मग कापडने तयार कापड. ही अशा ह्याचा हे आहे ना, जो क्रम दिलाय तो पण असाच पाहिजे क्रम. बाकीचा जो मी तुम्हाला भूमिका सांगितल्या म्हणा, म्हणजे त्याचं महत्त्व किंवा
इतर गोष्टी ज्या असतील कोणत्याही गोष्टी, तर त्यामुळे तुम्ही इकडे तिकडे त्याचा जे सीरीज वर खाली जरी झाली तरी पण काही प्रॉब्लेम होत नाही. पण ही जी सीरीज दिली आहे ना आयात आणि निर्यातीची, तर ती ॲज इट इज तुम्हाला पाहिजे, कारण हा क्रम इथे खूप मॅटर करतो. त्याच्यानंतर जी आहे आयातीचं पण बघून घ्या. 2001 पासूनच सॉरी आयातीचं पण बघून घ्या. आणि इथे पण त्यांनी 2001 पासून दिलं आहे. इथे पण बघा, आयात आपण पेट्रोलियम उत्पादने, ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे, कारण पेट्रोलियम उत्पादने कसं की आपल्या इथं इतक्या तेलाच्या खाणीच नाहीत. मग तेलाच्या खाणी कुठे असतील तर जे की सौदी, जे की गल्फ कंट्रीज अर्थात जे अरेबिक राष्ट्र आहेत, तिथून आपण पेट्रोलियमचं उत्पादन सगळ्यात जास्त घेतो. कारण पेट्रोल तिथंच आपल्याला मिळतं, कारण त्यांच्या इकडेच, कारण ते काय नैसर्गिक आहे. आपल्या इथं ते नाहीच आहे तर नाही आहे आपल्या इकडे म्हणजे एवढा फक्त मुंबईतील नावाशेवा आहे ना, तिथं तेवढं आपल्याला पेट्रोलियम उत्पादनाचं थोडेफार आढळले. पण आपण बघू शकतो की आपला भारत इतका मोठा आणि इतकी सारी वाहनं वगैरे, आणि या सगळ्यांना खूप जास्त पेट्रोल लागतं, आणि ते पेट्रोलियम सगळं उत्पादन आहे, तर ते आपण कुठून घेतो, तर त्याची आयात होत असते, आणि सगळ्यात जास्त आयात तीच आहे. म्हणूनच बघून घ्या, ते महत्त्वाचं आहे. तसं त्यानंतर सोनं. आता आपल्याला इतकं तरी माहिती आहे की आपल्या भारतीयांना सोन्याचं प्रचंड वेड आहे. म्हणजे भारतीय स्त्रियांना सोन्याचं म्हणजे अक्षरशः सोनं म्हणजे आपल्या इकडे एक गुंतवणूक म्हणूनच बघितलं जातं, आणि सोनं म्हणजे कसं एक प्रतिष्ठा पण प्राप्त होते. आता बघितलं तुम्ही, जर युरोपियन कंट्रीजचे लोक इतकं दागदागिने घालून नाही फिरत. आता आपण पण इतके नाही घालत म्हणा, पण स्टील जरी आपले आई वडील बघितले वगैरे, तर त्यांना देखील अजून देखील एक सोन्याचं प्रचंड वेड आहे. सोनं खूप लोकांना इथं एक गुंतवणूक आणि एक प्रतिष्ठा म्हणूनच बघितलं जातं. एक सोन्याला एक सोनं म्हणजे काय, तर प्रतिष्ठा, असंच आपल्याकडे कॉन्सेप्ट असल्यामुळे सोन्याची पण प्रचंड आयात होते. पण काय होतं की ह्याच्यामुळे आपल्या भारताचा खूप म्हणजे तोटा होतो, कारण हे सगळं सोनं आपल्या इथं नाही, इथं सोन्याचं एवढं उत्पादन नाही होत, आणि आपल्याला काय होतं की त्याच्यामुळे आपल्याला बाहेरहून सोनं आयात करावं लागतं, लाईक स्वित्झर्लंड वगैरे. इव्हन काही जर महत्त्वाचे दिवस असतील तर त्यावेळेला आवर्जून सोनं घेतलं जातं बघा. म्हणजे काही आता फॉर एक्झाम्पल कुठल्या तरी धनत्रयोदशी आहे, किंवा आणखी अक्षय तृतीया आहे, गुढीपाडवा आहे, तर यावेळेला पर्सनली स्पेशली जाऊन सोनं खरेदी करतात. कारण का की लक्ष्मी येऊ दे. पण ॲक्च्युअलमध्ये काय आहे की आपल्या भारतातून लक्ष्मी बाहेर चालली आहे, कारण या सोन्याच्या म्हणजे लोकांच्या वेडामुळे. कारण आपल्या इथे एवढं उत्पादनच होत नाही, आणि आपण जाऊन एवढं घेतो सोनं की त्याच्यामुळे आयात इतकी वाढते, आणि सगळी ही लक्ष्मी बाहेर जाते, बाहेरच्या देशाला लक्ष्मी जाते ज्यावेळेला आपण जितकं सोनं घेतो. त्यामुळे सोन्याचा वेळ पण भारतीयांच्यातला कुठेतरी कमी झाला पाहिजे. तर खते बघा, त्यानंतर खत्यांचं आणि कारण आपली भारतीय अर्थव्यवस्था ही खूप सारी लोक आज देखील शेतीवरती अवलंबून असल्यामुळे, शेतीप्रधान अर्थव्यवस्था अजून देखील असल्यामुळे खतांचं पण इथं इम्पॉर्टंट आहेत. आणि शेवटी मग लोह आणि पोलाद. ओके, मग ह्या पण गोष्टी, हे जे आयातीचा कल आहे तो पण लक्षात घ्या. 4 आणि निर्यातीचा कल महत्त्वाचा, याच्यावरती मोठा प्रश्न विचारतील. आयात निर्यात कल स्पष्ट करा उदाहरणासहित किंवा पॉईंटसहित स्पष्ट करा, असं पण येऊ शकतं. मी तुम्हाला कसं सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही स्पष्ट करा. काही जे पॉईंट्स होते, जे आकडे आहेत ते पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण अर्थशास्त्रामध्ये आकडे भरपूर असतात, आणि ते आपल्याला पाठच करावे लागतील, कारण त्याला पर्याय नाही आहे. कारण अर्थशास्त्र म्हणल्यानंतर हे ॲज इट इज आपल्याला आकडे दिले जातात. आता जिओग्राफी असेल तर त्या ठिकाणी सुमारे हा शब्द असतो, म्हणजे त्याच्या आसपास ऑलमोस्ट जवळपास अर्थ एक अंक दिला जातो. पण इथे कसं आहे, अर्थशास्त्रामध्ये एकदम परफेक्ट अंक असतो, त्यामुळे हे इथं अंक माहिती असणं हे गरजेचं आहे. पण काही महत्त्वाचे कॉन्सेप्ट आहेत, म्हणजे बघा की अर्थशास्त्र हे या 2 कॉन्सेप्टशिवाय कम्प्लीटच नाही होऊ शकत. म्हणजे काय, तर व्यवहार तोल आणि व्यापार तोल. आता म्हणजे काय, तर आंतरराष्ट्रीय एक वर्ष, सामान्यतः समजा 2021 मागच्याच वर्षात कडू, तर पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत, राईट. तर या देशात तर काय केलं, तर इंडियानं जेवढं काही आंतरराष्ट्रीय व्यवहार केला असेल, तर त्या सगळ्या व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी, त्याला आपण व्यवहार तोल म्हणायचं. म्हणजे एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आणि आर्थिक व्यवहारांची केलेली पद्धतशीरपणे नोंदणी, त्याला काय म्हणतो आपण, तर व्यवहार तोल. मग त्या संबंधातच इथे 2 जे की प्राध्यापक आहेत, प्राध्यापक एल्सवर्थ आणि प्राध्यापक क्रॉस यांनी व्याख्या दिल्यात. तेच आहे, फक्त त्यांनी शब्द फिरवलेत, लक्षात घ्या. करा हे आपण दोन्ही, कदाचित विचारतील, शक्यतो नाही विचारणार, पण बघून घ्या, विचारला हा समजायच्यावरती जर काहीतरी शॉर्टमध्ये वगैरे लिहा, असं काहीतरी आलं तर लिहावं लागेल. पण म्हणजेच काय बघा, यावरून जे आहे ना, तर स्पष्ट काय होतं, जे व्याख्यावरती दिल्यात त्याच्यावरून स्पष्ट हेच की एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशातील सगळे जे नागरिक असतील किंवा व्यापारी, उद्योग संस्था, सरकार यांच्यामध्ये जी वस्तूंची देवाणघेवाण केली जाते, त्यांच्या
सर्व मूल्यांचा समावेश हा व्यवहार तोलामध्ये केला जातो. म्हणजे यांच्यामध्ये जी की वस्तूंची देवाणघेवाण म्हणजे सरकारसोबत असू दे किंवा व्यापारी उद्योग संस्था असू देत किंवा देशातील इव्हन नागरिक यांच्यामध्ये जी काही पैशाची देवाणघेवाण होते ना त्यांचा सगळ्या मूल्यांचा समावेश, आता किमतीचा समावेश कुठे केला जातो तर व्यवहार तोलामध्ये त्याचा सर्व समावेश केला जातो. तसेच आता व्यवहार तोल हे आहे, तर मग व्यापार तोल काय आहे? तर बघा, आता व्यापार तोल म्हणजे काय? तर व्यापार तोल म्हणजेच ही आंतरराष्ट्रीय व्यापार तोल आहे. मग ही गोष्ट लक्षात घ्या. आता व्यापार तोल म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय रे? तर देशाच्या आयात आणि निर्यातीतील मूल्यांतील फरक. आता म्हणजे समजा आयात किती रुपयाला आहे, आपण एक वस्तू आयात केली 50 रुपयाला आणि आपली निर्यात किती केली 100 रुपयाला, तर आपल्याला मूल्यातील फरक किती, आयात वस्तू किती होती तर तिची किंमत किती, आयात करणारी म्हणजे आणणारी वस्तू होती 50 रुपये आणि आपण पाठवली कितीला, पाठवणारी वस्तू होती 100 रुपये. म्हणजेच काय तर इथं आपल्याला फायदा कितीचा झाला तर 50 रुपयाचा फायदा झाला रेट. म्हणजे ही काय कॉन्सेप्ट आहे, तर हीच कॉन्सेप्ट म्हणजे याला आपण व्यापार तोल म्हणतो. मग हा व्यापार तोल या उदाहरणामध्ये कसा होता तर हा फायदेशीर होता. आता समजा जर आपण ती निर्यात जी आहे ती 50 रुपये असली आणि जर आयात आपली 100 रुपये असली तर 50 रुपयाला तोटा झाला ना, तर त्याला आपण काय म्हणतो, हा कसा तुटीचा आहे. हे तुटीचं अर्थशास्त्र वगैरे आहे, हे आता मी नाही सांगत जात त्यामध्ये. तर बघा ही एवढंच म्हणजे काय तर तोल यावरून लक्षात घ्या. तोल म्हणजे तुलना, राईट, यावरून लक्षात घ्या की व्यापार तोल म्हणजे काय आणि व्यवहार तोल हे काही लक्षात घ्या. हा झाला व्यापार आणि व्यवहार म्हणजे काय तर केलेली नोंदणी वगैरे. मग इथंही आपल्याला काही दोन व्याख्या दिल्यात त्या देखील बघून घ्या. तेच असतं एक, फक्त त्यांनी शब्द फिरवलेले असतात. म्हणजे बघा प्राध्यापक बेंथम काय म्हणतात तर एखाद्या विशिष्ट काळातील एखाद्या देशाच्या दृश्य अदृश्य वस्तूंचे निर्यात मूल्य व आयात मूल्यांच्या संबंधांना व्यापार तोल म्हणतात. म्हणजे तेच मी तुम्हाला सांगितलं, ते फक्त त्यांनी शब्द फिरवलेत. तसेच सॅम्युएल्सन जे प्राध्यापक आहेत ते काय म्हणतात, जर व्यापार केल्या जाणाऱ्या वस्तूंचे आयात मूल्य निर्यात मूल्य आयात मूल्यापेक्षा जास्ती असेल तर व्यापार अनुकूल आहे असं म्हणतात. अनुकूल व्यापार हा ऑब्व्हियसली मी आत्ताच तुम्हाला सांगितलं अनुकूल, आणि आयात मूल्य निर्यात मूल्यापेक्षा जास्ती असेल तर त्याला आपण प्रतिकूल व्यापार असं म्हणतो, राईट. म्हणजेच काय तर वरील उदाहरणावरून हे स्पष्ट होतं की व्यापार तोलाचा संबंध दृश्य अदृश्य वस्तूंच्या निर्यात मूल्याशी येतो. म्हणजेच काय तर अनुकूल म्हणजे काय चांगलं आहे, म्हणजे फायदा होतोय, अनुकूल म्हणजे फायदा होणार, आणि प्रतिकूल म्हणजे काय तर तोटा. एवढं लक्षात घ्या. हेच सांगितले व्यापार तोलमध्ये या कॉन्सेप्ट्स असतात. म्हणजे या मूल्यातील फरक त्यांना आपण व्यापार तोल म्हणतो. आणि व्यवहार तोल म्हणजे तर काय तर जी काही आर्थिक व्यवहार आहेत त्यांची केलेली नोंदणी त्याला आपण व्यवहार तोल म्हणतो. सो आय होप तुम्हाला हा पॉईंट जो आहे तो समजला असेल. आणि जर समजला असेल, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जितके 12वीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही ओळखता त्या सर्वांना ही व्हिडिओ शेअर करा. आणि येस, भेटूया आपण नेक्स्ट पॉईंट घेऊन, नेक्स्ट चॅप्टर घेऊन तुमचा पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तत्पूर्वी अभ्यास करत राहा आणि येस तुमचंच आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.